पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर घेऊन या. गुरूंच्या स्थानी आज सगळ्या ऋषींना बघण्याचा प्रयत्न करा. सप्त ऋषी बघा. ऋषी काश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि आत्री हे 7 ऋषी आणि वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती यांना गुरुच्या स्थानी बघायचे. त्याचबरोबर आज शेगावचे गजानन महाराज यांना आज्ञाचक्रातनं बघा. कलावती आई ज्यांचा जन्म आज झालेला आहे आणि गजानन महाराजांची आज पुण्यतिथी आहे. बघा, हे पुण्य आत्मा, देवत्व असलेले आत्मा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. बघा, आज ऋषी पंचमीचा सुंदर दिवस. या ऋषींबद्दल कृतज्ञता बाळगण्याचा दिवस. खूप आभार मानायचे सगळ्या ऋषींचे, गजानन महाराजांचे, कलावती आईंचे. खोल श्वास घ्या. श्वासाला रोखून ठेवा. श्वास सोडत ओमचं उच्चारण करा. या ब्रह्ममुहूर्तावर सप्तऋषींचे, गजानन महाराजांचे, कलावती आईंचे आपण स्मरण करत आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. बघा, हे सगळे ऋषी त्यांनी दिलेले ज्ञान त्याद्वारे आपली जास्तीत जास्त प्रगती होत आहे. त्यांना स्मरण करण्याचा आजचा ऋषी पंचमी हा सुंदर दिवस. कश्यपोत्री भरद्वाजो विश्वामित्रो गौतमः जमदग्नि वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः गृहन्वर्द्या मया दत्तं तुष्टा भवत मे सदा. बघा, हा सुंदर मंत्र आज ऋषी पंचमीचा मंत्र. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र
पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे, प्रत्येक श्वासाचे ओमद्वारे सावकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा. इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास, जो अगदी व्यवस्थित सुरू आहे. या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. परमतत्वाचे ओमद्वारे फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत. या चांगल्या विचारांद्वारे आपण दुसऱ्यांचे कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम बुद्धिमत्तेचे. सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, अधिदेवता, बुद्धीची देवता, देवी सरस्वती यांना आपल्या कंठाच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे, चांगले बोलण्याने आपण दुसऱ्यांची मने जिंकून घेत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. त्याद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातून घडत आहेत. खूप आभार मानायचे. विशुद्ध चक्रामधल्या प्रत्येक अवयवाचे ओमद्वारे आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार उच्च होत आहेत.
त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे. आकाश तत्वाचे खूप आभार. ओमद्वारे. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता त्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. आपली 7ही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. बघा, असे मानण्यात येते की आपल्या कर्मांचा हिशोब चित्रगुप्त, ज्यांचे स्थान दोन्ही खांद्यांवर आहे, त्यांच्याद्वारे होत आहे. चित्रगुप्तांचे मनापासून आभार मानायचे. प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवून घ्या. शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकून शिवलिंगाला मनापासून नमस्कार. शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असणारे शिवशक्तीचेच एक रूप म्हणजे श्री हनुमानजी, जे वायू तत्वाशी संबंधित आहे. आपल्या शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत, त्यांचे प्रभुत्व करणारे श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयाद्वारे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार. ओमद्वारे. शिवशक्तीचेच एक रूप म्हणजे गजानन महाराज यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. दोन्ही हात हृदयावर ठेवा. भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू आपल्या हृदयामधनं वाहतोय. प्राणवायूचे प्रत्येक श्वासाचे आभार मानायचे. ओमद्वारे.
आणि फक्त दुसऱ्यांबद्दल चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत, ते पण एक प्रकारचे कर्म आहे. त्याद्वारे आपली वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे. सावकाश दोन्ही फुफ्फुसांवर हात ठेवा. दोन्ही फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार ओमद्वारे. दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. ऋषींप्रमाणे सात्विकता आपल्या आहारामध्ये. वर्षभरामधला एकच दिवस ज्याप्रमाणे ऋषी अन्न ग्रहण करायचे त्याप्रमाणे आपण आज अन्न ग्रहण करत आहोत. फळे, कंदमुळे यांचेच आपण सेवन करणार आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक ऋषींचे. अग्नितत्व ज्यांनी सांभाळले, अग्नितत्व, सूर्यतत्व, सूर्यनारायणांचे खूप आभार. सक्षम अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. बघा, वर्षामधला फक्त एकच दिवस ज्याद्वारे आपले अग्नितत्व अजून सक्षम होण्यासाठी आपल्याला मदत होत आहे. या प्रत्येक ऋषींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्यांचे खूप आभार. प्रत्येक क्षणाला ओमद्वारे. अग्नितत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा. जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. या पवित्र भूमीमध्ये असलेल्या सगळ्या पवित्र नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. सक्षम जलतत्वाद्वारे दोन्ही सक्षम किडण्यांमार्फत
शरीर शुद्धीकरण अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे. ओम द्वारे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे खूप आभार मानायचे. शिवतत्वाचे खूप आभार. शिवतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. मूलाधार चक्रावर दोन्ही हात घेऊन या. मूळ आधार असलेले मूलाधार चक्र अतिशय व्यवस्थित काम करत आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत. पृथ्वी तत्वरूपी वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपल्या शरीरामधल्या अस्थधातूशी अस्थिधातूशी संबंधित असलेले पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. निर्णय क्षमता वाढलेली आहे. या देहामध्ये सुरक्षित असल्याची भावना वाढलेली आहे. पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे. बघा, विविध प्रकारच्या मातींनी तयार झालेली बाप्पांची मूर्ती, एक प्रकारचे पृथ्वी तत्व. त्या पृथ्वी तत्वाची स्थापना आपण घरामध्ये केलेली आहे. खूप आभार मानायचे. सिद्धीची देवता, कल्याणाची देवता, आधिदेवता गणपती बाप्पांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ओम द्वारे ज्याप्रमाणे झाडाची मुळं घट्ट रोवलेली असतात,
आणि झाडाला भक्कम आधार देत असतात, त्याप्रमाणे आपले मूलाधार चक्र अतिशय सक्षम आहे. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक स्नायूंना बळकटी मिळालेली आहे. खूप आभार मानायचे सक्षम मूलाधार चक्राचे, पृथ्वी ग्रहाचे. बघा, पंचतत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नी तत्व, वायू तत्व, आकाश तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. शरीरामधील 3 महत्त्वाच्या नाड्या, इडा नाडी, पिंगळा नाडी, सुषुम्ना नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे. इडा नाडी, चंद्र नाडी, पीडा नाडी, सूर्य नाडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता आणि उष्णता मिळत आहे. त्यांचे संतुलन झाल्यामुळे सुषुम्ना नाडी पण व्यवस्थित काम करत आहे. कुंडलिनी जागृतीकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. या तिन्ही सक्षम नाड्यांचे खूप आभार मानायचे. श्वासाच्या गतीवर आपण नियंत्रण मिळवत आहोत. प्रत्येक श्वास खूप महत्त्वाचा. ज्या श्वासाशी संबंधित आहे ही पवित्र योनी. क्रिया योगाचा आपण अभ्यास करत आहोत. श्वासाला रोखून ठेवत आहोत. त्याद्वारे आपल्या श्वासाची कार्यक्षमता वाढत आहे. खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा. शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. प्रत्येक क्षणाला या पवित्र योनीचे खूप आभार. या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या ब्रह्मांडात असणाऱ्या चांगल्या शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात. सप्तऋषींचे, देवी अरुंधती, श्री गजानन महाराज, कलावती आईंचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. परमतत्वाचे, शिवतत्वाचे प्रत्येक क्षणाला